माझ्या हातामध्ये श्री मनोज जरांगे यांच्यासाठी काढलेली जी अधिसूचना आहे, राजपत्र आहे, त्या राजपत्राची प्रत आहे. मी पूर्णपणे ते वाचून दाखवणार आहे. आणि हा व्हिडिओ यासाठी महत्त्वाचा आहे की या राजपत्रामधल्या ज्या सगळ्या सोयऱ्या संदर्भातल्या नोंदी आहेत त्या नोंदी का महत्त्वाच्या आहेत आणि मनोज जरांगे पाटील यांचं कौतुक यासाठी की त्यांनी हा शब्द का सोडला नाही, परंतु पुढे हे राजपत्र हे कुठल्या कुठल्या कारणासाठी कायद्याच्या चौकटीमध्ये पुन्हा पुन्हा तपासलं जाईल तेही आपण समजून घेऊया. मुळामध्ये आधी हे समजून घेऊ की राजपत्र म्हणजे काय. सर्वसाधारणपणे आपण आपलं नाव बदलतो, आडनाव बदलतो. काही मंडळी लग्नानंतर त्यांचे प्रेमविवाह झाले असतील तर त्यांचा धर्म बदलला असेल तर ते धर्म बदलतात. तर ह्या सगळ्या गोष्टीची जी अधिसूचना असते त्याला राजपत्र म्हणतात. त्याचं एक विशिष्ट अशी पद्धती आहे, त्याची जाहिरात द्यावी लागते. त्या गॅझेटेड ऑफिसरकडनं विशिष्ट मुदतीमध्ये ती मुदत पूर्ण झाल्यानंतर ते जारी केलं जातं. हा झाला सर्वसामान्य लोकांसाठीचा गॅझेटेअरचा मुद्दा. सरकारचं पण तसंच असतं. शब्दशः अधिसूचनेचा राजपत्राचा अर्थ काय? हा GR नाही, हे राजपत्र आहे. GR म्हणजे शासकीय आदेश. शासकीय आदेश आणि शासकीय निर्देश हेही वेगळे आहेत, किंवा शासकीय आदेश आणि शासनाचं परिपत्रक हे सुद्धा वेगळं आहे. हे GR पेक्षा वरचं, परिपत्रकापेक्षा वरची असलेली गोष्ट म्हणजे राजपत्र किंवा गॅझेट. त्याचा शब्दशः अर्थ असा, राजपत्र किंवा गॅझेट म्हणजे शासकीय विधी विधान, अधिनियम, अधिसूचना. आता देशामध्ये संविधानानुसार झालेल्या लोकप्रतिनिधीच्या निवडणुका, शासकीय अधिकाऱ्यांच्या नियुक्त्या, कामकाजविषयक घोषणा, निर्णय आणि धोरणात्मक जे काही निवेदनं असतात ती प्रस्तुत करण्यासाठी अधिसूचना, गॅझेट काढलं जातं. तुम्हाला कायदा करायचा असेल तर त्याच्यासाठी सुद्धा एक अधिसूचना काढावी लागते. ती 6 महिन्याच्या आत जर तुम्ही अध्यादेश काढला असेल तर तो कायद्यामध्ये परावर्तित करावा लागतो, अन्यथा तो अध्यादेश रद्द होतो. पुन्हा राजपत्र आणि अध्यादेशची वेगळी गोष्ट आहे. अलीकडचं ताजं उदाहरण म्हणजे दिल्लीमधल्या कायदा आणि सुव्यवस्थेबद्दलचा अधिकार हा दिल्ली सरकारकडे आहे असं सर्वोच्च न्यायालयाने सांगितल्यानंतर श्री अमित शहा यांनी एक अध्यादेश सभागृहामध्ये ठेवला देशाचे गृहमंत्री म्हणून, आणि तो अधिकार पुन्हा एकदा केंद्र सरकारकडे घेतला. तर शासकीय आदेश, अध्यादेश, अधिपत्र, राजपत्र आणि परिपत्रक याच्यामध्ये मूलतः फरक आहे. तो समजून घेतला की मग याचं महत्त्व लक्षात येतं. सो आता हे जे महाराष्ट्र शासनाचं राजपत्र आहे, असाधारण भाग 4ब, शुक्रवारी म्हणजे काल सुट्टी असताना त्यांनी ते जारी केलेलं आहे. 26 जानेवारी 2024, माघ 6 शके 1945, असाधारण क्रमांक 49, प्राधिकृत प्रकाशन. हे महत्वाचं आहे. कुठलंही राजपत्र प्रकाशित करायचं असेल तर केंद्र सरकारची स्वतःची एक यंत्रणा आहे ज्याला शासकीय मुद्रणालय म्हणतात. तसं राज्य सरकारचं पण एक शासकीय मुद्रणालय असतं. तुम्ही विधिमंडळाचं अधिवेशन मी अनेक वेळेला कव्हर केलेलं आहे. विधिमंडळाच्या अधिवेशनामध्ये जे प्रश्न उपस्थित केले जातात, तारांकित गोष्टी असतात, सरकारची लेखी उत्तरं असतात, ती राज्य सरकारच्या अधिकृत प्रकाशन व्यवस्थेकडनं प्रकाशित केलेली असतात. कुठल्याही खाजगी आस्थापनाचा त्याचा संबंध नसतो. तसं महाराष्ट्र शासनाच्या शासनाने महाराष्ट्र अधिनियमान्वये तयार केलेले भाग 1 सामाजिक न्याय व विशेष सहाय्य विभाग यांचं हे शासन राजपत्र आहे. अधिसूचना काय आहे? महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग. आता पुढे कंसामध्ये असं म्हटलं या राजपत्रामध्ये की जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याचे पडताळणीचे विनियमन अधिनियमन 2000, म्हणजे 2000 साली एक कायदा केलेला आहे आपण. तो एक नियम आहे. त्या नियमाच्या आधारावरतीच महाराष्ट्रामध्ये आजपर्यंत जात पडताळणी प्रमाणपत्र दिली जात होती किंवा त्याबद्दलची नियमावली होती. ह्या राजपत्राचा पहिला अर्थ महाराष्ट्र शासनानं 2000 साली म्हणजे 24 वर्षापूर्वी जो नियम बनवलेला आहे तो नियम आज बदलायला घेतलाय. त्याच्यासाठीचं हे राजपत्र. आता त्यातली एक महत्वाची गोष्ट जी आहे ती मी तुम्हाला पुढे सांगेन. जे मी म्हणालो की कायद्याच्या चौकटीवर त्याची पुन्हा पुन्हा पडताळणी होईल. क्रमांक CBC 2024 म्हणजे आता जो नवीन बदल झाला, प्रक्र 02 मावक महाराष्ट्र अनुसूचित जाती, अनुसूचित जमाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन
हे का महत्वाचं आहे तर फक्त जात प्रमाणपत्र मिळून उपयोगाचं नाहीये, त्याची पडताळणी व्हायला हवी आणि ती पडताळणी ज्या नियमान्वये होते ते नियम म्हणजे हे आजचं राजपत्र जे 2000 साली बनलेले होते. अन्वये प्रदान करण्यात आलेल्या आणि याबाबत त्यास समर्थ करणाऱ्या इतर सर्व अधिकारांचा वापर करून महाराष्ट्र शासनाने महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन नियम 2012 यात सुधारणा करण्यासाठीचे जे नियम करण्याचे योजिले आहे त्या नियमाचा पुढील मसुदा हा त्यामुळे बाधा पोचण्याची शक्यता असलेल्या सर्व व्यक्तींच्या माहितीकरिता उक्त अधिनियमाच्या कलम 18च्या पोट कलम 1 द्वारे आवश्यक असल्याचे याद्वारे प्रसिद्ध करण्यात येत आहे आणि याद्वारे अशी नोटीस देण्यात येत आहे की उक्त मसुदा महाराष्ट्र शासनाकडून दिनांक 16 फेब्रुवारी 2024 रोजी किंवा त्यानंतर विचारात घेण्यात येईल. म्हणजे महत्वाची गोष्ट आहे. हे कोणासाठी आहे तर जे ह्या आरक्षणाच्या सगळ्या जाती या आरक्षणाचे लाभार्थी आहेत त्यांच्यासाठी आहे. कधीपासून हे लागू होणार आहे तर 16 फेब्रुवारी 2024 पासून हे लागू होणार आहे हे जे राजपत्र आहे. आणि याच्यामध्ये हे काय आहे तर पूर्वी जे 2 वेळेला अमेंड झालेले 2000चा आणि 2012ला जो नियम बनलेले आहेत ते नियम अमेंड केलेले आहेत ते आहेत. आता नियमांचा मसुदा काय क्रमांक 1 या नियमास महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागासवर्ग प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन सुधारणा नियम 2024 असे म्हणावे. हे का महत्वाचं आहे तर तुम्ही ग्रामपंचायतीच्या निवडणुका शिक्षण घेण्यासाठीची जात प्रमाणपत्र ही याच कायद्यान्वये डिफाईन केली जातात. म्हणून महाराष्ट्र शासनानं हा GR काढलेला नाही, हे राजपत्र आहे. स्वतंत्र 3 GR काढावेत असे श्री मनोज जरांगे यांचं जे म्हणणं होतं ते GR जेव्हा येतील तेव्हा आपण त्याबद्दलचं पण विश्लेषण करू. आता याच्यामध्ये एक सगळे सोयरे याचं डेफिनेशन दिलेलं आहे. सगळे सोयरे या वर्गातील नातेवाईक म्हणजे अर्जदाराचे वडील, आजोबा, पणजोबा व त्यापूर्वीचे पिढ्यामध्ये जातीमधील झालेल्या लग्न नातेसंबंधातून पूर्वी निर्माण झालेले नातेवाईक असं असेल. यामध्ये सजातीय विवाहातून जे नातेसंबंध तयार झाले आहेत त्यांचा समावेश आहे. म्हणजे एक लक्षात घ्या, आपली पॅट्रियार्टिकल म्हणजे पितृसत्ताक पद्धती आहे ती या नियमात पण होती आहे आणि आत्ता पण राहिलेली आहे. म्हणजे रक्त नातेसंबंध याच्यामध्ये पूर्वी जो डिफाईन केलेला रूल होता तो असा होता की सगळे सोयरे याच्यामध्ये अर्ज ज्याने कुणी केला त्याचे वडील, त्याचे आजोबा, त्याचे पणजोबा आणि मग यांच्यातनं पूर्वी कधी जे विवाह संबंध झालेले आहेत असे पुरुष मंडळी यांच्याकडं ह्या जात पडताळणीच्या अनुषंगाने चौकशी होणार आहे. तसा पूर्वीचा नियम आहे. आणि याच्यामध्ये मुलगी जर इतरत्र जाऊन तिने विवाह केला असेल, समजा एखाद्या मागासवर्गीय मुलीनी किंवा ओबीसी प्रवर्गातल्या मुलीनी खुल्या प्रवर्गातल्या मंडळीशी लग्न केलं असेल तर त्याला ह्या नियमान्वये त्याला ह्या मुलीच्या जातीचा उपयोग होत नाही. आपली जी पॅट्रियार्टिकल पितृसत्ताक पद्धती आहे त्यानुसार हे आपल्याला पूर्वी लागू होतं आणि आत्ताही तेच लागू आहे. आता याच्यामध्ये नवीन तरतूद काय केली आपण बघू. म्हणजे जुना नियम आहे तो कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नात्यातील काका, पुतणे, भाव भावकीतील असा नातेवाईक तथा मी जो पितृसत्ताक शब्द वापरला तो इथं आलाच लगे तथा पितृसत्ताक पद्धतीतील सगळे सोयरे ते तसे नातेवाईक अथवा सगळे सोयरे आहेत. अर्जदाराने असे शपथपत्र पुरावा म्हणून उपलब्ध करून दिल्यास तथा गृह चौकशी करून नोंद मिळालेल्या त्याच्या रक्ताच्या सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र तपासणी करून तात्काळ देण्यात येईल. कुणबी जातीची नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नाते संबंधातील पुरावा आढळल्यास नोंद मिळालेल्या नागरिकांच्या रक्त नाते संबंधातील सदस्यांचे शपथपत्र महाराष्ट्र अनुसूचित जाती, विमुक्त जाती, भटक्या जमाती, इतर मागासवर्ग व विशेष मागास प्रवर्ग जातीचे प्रमाणपत्र देण्याचे व त्याच्या पडताळणीचे विनियमन 2012 नुसार घेऊन त्यानुसार त्यांनाही तपासून तात्काळ कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल. महत्वाचा बदल तसा थेट शब्दशः काही नाहीये. पूर्वी ज्या पद्धतीची ह्या संदर्भातली नियमावली होती तीच आहे. पितृसत्ताकच पद्धती आहे. फक्त एक श्री मनोज जरांगे यांच्या ह्या मागणीनंतर एक महत्वाची दुरुस्ती जी दिसते आहे ती अशी आहे की एक शपथपत्र दिल्यानंतर त्या शपथपत्राच्या अन्वये राज्य सरकारचे प्राधिकृत अधिकारी हे चौकशी करतील
आणि ती चौकशी करून मग त्याच्यातल्या ह्या पितृसत्ताक पद्धतीतल्या नातेसंबंधातनं निर्माण झालेले जे नवे किंवा जुने नाते असतील त्यांना ह्याचा लाभ होईल. म्हणजे याच्यामध्ये याही क्षणाला आणि पूर्वी पण, आता हे मला खूप इंटरेस्टिंगली सांगावं असं वाटतं की विदर्भातल्या आपल्या ज्या मराठा भगिनी आहेत त्या जातीनं कुणबी आहेत आणि त्यामुळे मराठवाड्यामध्ये किंवा पश्चिम महाराष्ट्रामध्ये त्या जेव्हा विवाह करून जातात त्यावेळेला त्यांना त्याचे राजकीय लाभ मिळालेले आहेत. म्हणजे कुटुंब पूर्ण खुल्या प्रवर्गात, परंतु मुलगी कुणबी असल्यामुळं अगदी तासगाव नगरपालिकेचं नगराध्यक्षपद, काही ठिकाणी जिल्हा परिषदांचं अध्यक्षपद हे ओबीसी प्रवर्गातनं ज्यांना कुणबी या प्रमाणपत्राचा लाभ होत होता अशा मुलींना झालेला आहे. इथे स्पष्टपणे दिसतं आहे की मुलगी हा शब्द नाही आहे, पितृसत्ताक पद्धतीचं आहे. फक्त मनोज जरांगे यांच्या मागणीतली एक महत्वाची गोष्ट अशी की सरकारनं अर्ज केलेल्या मंडळींच्या पडताळणी संदर्भामध्ये अधिक खुलेपणा ठेवलेला आहे आणि प्राधिकृत अधिकाऱ्यांना सांगितलं आहे की ज्यांचे अर्जदार, ज्यांचे वडील, त्यांचे पणजोबा, त्यांच्या पूर्वीच्या रक्त नातेसंबंधात जे विवाह झालेले आहेत त्यांना लाभ होईल आणि हा महत्वाचा बदल आहे. फक्त पितृसत्ताक पद्धती सरकारनं सोडलेली नाही. ज्या मराठा बांधवांची कुणबी नोंद सापडल्या आहेत त्याच नोंदीच्या आधारानुसार त्यांच्या गणगोतातील सर्व सगळे सोयऱ्यांना वरील बांधवांच्या नोंदीचा आधार घेऊनच सर्व सगळ्या सोयऱ्यांना कुणबी जात प्रमाणपत्र देण्यात येतील. म्हणजे ही महत्वाची गोष्ट आहे की पूर्वी ज्यांचे म्हणजे भावभावकी जी आहे त्या भावभावकीतल्या पितृसत्ताक पद्धतीतल्या मंडळींना याचा लाभ होणार आहे. ज्या मराठा व्यक्तींची कुणबी नोंद सापडली आहे त्यांचे सगळे सोयरे म्हणजे मराठा समाजात परंपरेनुसार गणगोतांची लग्नांच्या सोयरिकी होतात ते सर्व सगळे सोयरे. मात्र सगळे सोयरे यांचा सर्वसाधारणपणे अर्थ पितृसत्ताक, योगायोगाने बघा मी अनेक वेळेला हा शब्द सुरुवातीला वापरला कारण मला जेवढी माहिती होती त्याप्रमाणे तो बऱ्याच वेळेला इथं आलाय. त्या साधारणपणे पितृसत्ताक पद्धतीचे नातेवाईक असा घेतला जाईल. तथा लग्नांच्या ज्या सोयरिकी होतात त्या गणगोतात आहेत किंवा सजातीय आहेत याचा पुरावा उपलब्ध करून दिल्यास गृह चौकशी करून त्यांनाही कुणबी प्रमाणपत्र देण्यात येईल. कुणबी नोंद मिळालेल्या नागरिकांच्या राज्यांतर्गत सजातीय झालेल्या विवाहातून तयार झालेल्या नातेसंबंधातील सगळ्या सोयऱ्यांना जात प्रमाणपत्र मिळण्यासाठी अर्ज सादर करता येईल. मात्र या तरतुदीचा दुरुपयोग करता येऊ नये म्हणून सदर विवाह सजातीय आहे या संदर्भातील पुरावे देणे तथा गृह चौकशीत तशा प्रकारचा पुरावा मिळणे हे देखील आवश्यक आहे व त्याची पूर्तता झाल्यास त्यांनाही कुणबी जात प्रमाणपत्र देता येईल. हा व्हिडिओ अत्यंत महत्वाचा आहे, लाखो लोकांपर्यंत हा पोहोचला पाहिजे कारण इतक्या विस्तृतपणे मी हा तुम्हाला राजपत्राचा अर्थ काय, याचे काय काय फायदे होऊ शकतात ते सांगतो आहे कारण मला माझ्या ज्ञानात त्यात भर पडते आहे. नियम क्रमांक 16, अर्जदाराकडून पुरविण्यात यावयाची माहिती यामध्ये उपलब्ध असल्यास पडताळणी समितीच्या निर्णयांची साक्षांकित प्रत किंवा अर्जदाराच्या रक्तसंबंधातील वडिलांचे किंवा सख्या चुलत्यांचे किंवा वडिलाकडे रक्तसंबंधातील इतर कोणत्याही नातेवाईकांचे किंवा सगळे सोयरे यांचे वैधता प्रमाणपत्र म्हणजे ज्यांना पूर्वी कास्ट व्हॅलिडिटी मिळालेली आहे अशी कास्ट व्हॅलिडिटी असणारं तुम्हाला अर्जासोबत प्रमाणपत्र जोडावं लागेल आणि ते जोडल्यानंतर मग तुमचं ह्या मंडळीशी असलेले जे नातेसंबंध आहेत ते अगदी पंजोबापर्यंतचे ते सिद्ध करावे लागणार आहेत. सजातीयच विवाह असावा लागणार आहे. मुलींकडच्या मंडळींना ह्या आरक्षणाचा लाभ होणार नाही. मला वाटतं की मी ह्या आत्ताच्या आपल्या नव्या राजपत्राचा जो काही गोषवारा आहे तो समोर मांडलेला आहे आणि तो मांडल्यानंतर त्याचे सगळे राजकीय आणि कायदेशीर जे काही परिणाम होतील त्याबद्दल आपण स्वतंत्रपणे बोलू. कारण आत्ता हे तुमच्यापर्यंत पोहोचणं आवश्यक होतं की या राजपत्राचा अर्थ काय. मला वाटतं की एक महत्वाचा बदल जो दिसतो आहे 2000च्या कायद्यामध्ये तो अर्ज केल्यानंतर ह्या पद्धतीच्या आरक्षणाचा लाभ घेता येईल. प्रायर की तुमच्याकडे आधीच जात पडताळणी असायला हवी. ती जात पडताळणीची प्रत तुम्ही जोडायची आहे. ती जोडल्यानंतर त्याची गृह चौकशी होणार आहे. त्याच्या गृह चौकशीमध्ये आवश्यक ते पुरावे तुम्ही दिल्यानंतरच तुम्हाला या आरक्षणाचा लाभ होईल. आणि जसं ओबीसी समाजाचे नेते म्हणताय की हा राजपत्र किंवा हे राजपत्र हे कायद्याच्या चौकटीत पुन्हा एकदा तपासलं जाणारच आहे आणि त्यावेळेला सुद्धा मी आत्ता जे शब्द तुम्हाला सांगितले पितृसत्ताक पद्धती वगैरे या सगळ्यांचा कीस पडणार आहे आणि तोही त्यावेळेला आपण विश्लेषणाच्या स्वरूपात बघूया. थांबूया आपण इथे. मी आणि एबीपी माझा सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवरती आहोत. आम्हाला फॉलो करायला लागा आणि सोबत या व्हिडिओच्या कमेंट बॉक्समध्ये जर तुमच्या काही महत्त्वाच्या सूचना असतील तर त्याची सुद्धा आम्ही नोंद घेऊ. धन्यवाद.